हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी निशा कुत्रे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे. त्याच्यावर जाऊन क्लिक करा, तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील. तर मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे मेथीची भाजी. मेथीची भाजी म्हटली, पालेभाजी कोणतीही म्हटली की मुलांना खायला कंटाळा येतो. सॉरी, थोडा गाड्यांचा आवाज येत आहे हां. तर पालेभाजी म्हटली की मुलं खायला कंटाळा करतात. त्यातच मेथीची भाजी ही तर कडू असते थोडी चवीला. आपल्याला मोठ्या माणसांना आवडते, पण लहान मुलांना ती आवडत नाही. तर लहान मुलं खाण्यासाठी आपण काहीतरी वेगळं काहीतरी वस्तू टाकूया त्याच्यामध्ये, की त्यांना आवर्जून ही भाजी आवडेल. तर ही भाजी करताना आपण काय करतो, मूग डाळ किंवा चण्याची डाळ भिजवून टाकतो त्याच्यामध्ये. तरी पण मुलं खायला कंटाळा करतात. मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला बटाटा बारीक चिरून टाकायचा आहे. बारीक चिरून बटाटा टाकला ना की छान अशी मेथीची भाजी दाणेदार अशी तयार होते. आणि लसणाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त टाकायचं आहे. वरून थोडं खोबरेल तेल टाकलात की मेथीची भाजी एकदम छान अशी चवीला लागते. तर मी तुम्हाला दाखवते ही मेथीची भाजी मी रोज कशी बनवते. तशी तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि एकदा बनवून बघा आणि भाजी कशी होते ती तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा. आणि हो, बघितलात ना की नक्की एक लाईक करायला विसरू. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर ह्या व्हिडिओपासून तुम्ही माझ्या व्हिडिओला प्लीज अशी एक लाईक करा. तर आता आपण मेथीची भाजी साफ करण्यापासून ते साफ कशी करायची आणि ती कशी पानं घ्यायची, त्याची कुठचं पान घ्यायचं नाही आहे ते मी तुम्हाला सांगते. मेथीच्या भाजीमध्ये साफ करताना खूप महत्त्वाची काळजी घ्यायची असते, ती मी तुम्हाला दाखवते. आता ही एक जुडी आणली आहे बघा. अशी बुटकी अशी मेथीची भाजी बघून घ्यायची आपण. जर नाही भेटली बुटकी तर नाही घ्यायची. असेल लांबट तरी चालते, पण बुटकी भाजी ही चांगली लागते थोडी चवीला. म्हणून आता ही बघा, ही मेथीची भाजी मला ही जुडी भेटली ना चांगली, ती मी घेतली आहे. पण ह्या मेथीमध्ये ना थोडंसं ना कुठचं तरी एखादं पान खराब असतं. आता हे बघा, हे इथेच दिसतं आहे पान. हे बघा, ही व्हाईट रेश आलेली पान असं आहे ना, हे पान घ्यायचं नाही आहे. हे बघा, ह्या पानामध्ये तुम्ही तोडून बघितलात ना तर एखादी हिरवी कीड भेटेल तुम्हाला. तोडून बघायचं, बारीक अशी कीड असते. हे बघा, पण असं पान दिसलं तर घ्यायचंच नाही आहे. सरळ सरळ ती टाकून द्यायची आहे. ती फांदीच टाकून द्यायची आहे आपल्याला. तर मी दाखवते तुम्हाला साफ कशी करते मी रोज ते. ही बघा, ही आता मेथी आहे ना, बघा ही मी अशी जिथून जमेल तशी अशी कुटून घेते. ही बघा, पण चांगलं पान असलेलंच कुटून घ्यायची. जर तुम्हाला मगाशी मी दाखवलं ना तसं पान असेल ना तर ते घ्यायचं नाही. हे बघा, इथे पण दिसतंय आपल्याला. प्रत्येक पान बघायचं आणि घ्यायचं. हे बघा, या पानावर पण एक अशी सफेद लाईन आहे बघा. अशी लाईन असतात किडीच्या, त्यामुळे ही पान आपण घ्यायचंच नाही. बघा, हे असं इथून काढून टाकायचं. सगळं पान असं प्रत्येक पान ना मेथीची आपण काडी घेतली ना अशी काडी घेतली ना की पहिले पानं बघायची त्याची, नंतरच आपण कुटून टाकायची. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगते, तसं तुम्ही पण करा. मी आता ही मेथी साफ करून घेते आणि भेटते तुम्हाला. ही बघा, मी भाजी स्वच्छ धुवून ठेवली आहे. धुवून त्याला आता 1 तास झाला आहे. पाणी सगळं निथळून गेलं आहे. आता आपण ही बारीक चिरून घेऊया. तर आता भाजी चिरायला घेते मी. चिरून झाली की भेटते तुम्हाला. हे बघा मैत्रिणींनो, मी आता ही मेथीची भाजी चांगली अशी, जास्त बारीक पण नाही मोठी पण नाही, अशी व्यवस्थित चिरून घेतली आहे. बघा विळीवर कशी, एवढी जाड चिरली तरी चालते, कारण बारीक चिरली तर ती एकदम लगदा होतो त्या भाजीचा. म्हणून आपण अशी चिरायची आहे. तर आणि आता त्याच्या फोडणीसाठी घेतली आहे. ही बघा, ही एवढी लसूण घेतली आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत, तिखट मिरच्या आहेत माझ्याकडे, त्या घेतल्या आहेत. कारण मेथीच्या भाजीला जरा तिखटपणा असला की भाजी चविष्ट लागते. आणि हा आहे कांदा. आणि हा बघा, मी सांगते ना फोडणी, आपण बटाटा टाकायचा आहे. तो बटाटा असा पातळ कापून घ्यायचा आहे. बघा असं. हा मी 1 बटाटा घेतला आहे मोठा. आणि आता हे मी तेल तापत ठेवलं आहे बघा, इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तर आपण पहिलं काय करूया, तेल तापलं आहे, पहिली लसूण टाकायची आणि लसूण टाकली की लगेच कांदा टाकून घ्यायचा.
आणि आता मिरची पण टाकून घेते आणि वरून टाकण्यासाठी आपल्याला थोडंसं खोबरं लागेल। हे बघा, हे खोबरं आहे ते वरून टाकण्यासाठी लागेल। आता हा कांदा आहे, आता गॅस आपण मोठा करायचा आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। बघा, कांदा असं चांगला परतून घ्यायचा। जरासा सॉफ्ट झाला ना की आपल्याला, जर तुम्ही डाळ टाकत असाल भाजीमध्ये तर कांदा लाल करा आणि बटाटा टाकायचा आहे, म्हणून कांदा मी जरासा सॉफ्ट झाला ना, नरम झाला ना कांदा की बटाटा टाकणार आहे। थोडं 5 मिनिटं राहू दे, मग आपण बटाटा टाकून घेऊया। बघा, आता कांदा आपल्याला थोडासा लालसर दिसायला लागला आहे, तोपर्यंत आपण आता हा बटाटा टाकून घेऊया। बटाटा चांगला तेलामध्ये परतून घेऊया। आता गॅस बारीक करते मी आणि चवीपुरतं थोडंसं या भाजीमध्ये पहिलं मीठ टाकायचं, कारण पहिलं मीठ असं टाकलं ना थोडंसं फोडणीमध्ये की हा बटाटा आहे ना त्याला मीठ लागतं व्यवस्थित, म्हणून आपण पहिलं मीठ टाकून घेऊया। थोडंसं टाकायचं अंदाजाने आणि नंतर भाजी टाकली ना की परत मीठ टाकायचं, पण अंदाज ठेवायचा आपण किती मीठ टाकलं आहे ते, नाहीतर भाजी खारट होऊन जाईल। पहिलं मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते। आता हे टाकून 2-3 मिनिटं झाली ना मीठ टाकून, की आपण लगेच भाजी टाकून घ्यायची। बघा, भाजी टाकून घेते। चांगली तेलामध्ये परतून घ्यायची फोडणीमध्ये भाजी। ही बघा, भाजी आता फोडणीमध्ये टाकून 5 मिनिटं झाली आहे। बटाटा पण आपला शिजत आला असेल, पण बघू। हे बघा, चांगला बटाटा शिजला आहे। आता गॅस थोडा फुल करायचा आणि पाणी पूर्ण सुकवायला द्यायचं। हे बघा, हे बघा, पाणी आता भाजीतलं पूर्ण सुकलं आहे। आता आपण काय करायचं, खोबरेल तेल टाकायचं, पॅराशूट तेल। व्यवस्थित तेल टाकून घ्यायचं। थोडं तरी हे तेल टाकलं ना तरी भाजी चवीला चांगली लागते। आणि आता ही पण तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतली ना की वरून आपल्याला खोबरं टाकायचं आहे। हे बघा, हे खोबरं टाकते मी एवढं। तुम्ही पण असंच खोबरं टाकून घ्या, भाजी खोबऱ्याने कशी चव चांगली लागते, म्हणून खोबरं जरा जास्त टाकायचं। काय काय लोक शेंगदाण्याचं कूट टाकतात,
पण आमच्याकडे कसं खोबरं टाकतात म्हणून आम्ही मी तर खोबरंच वापरते, दाण्याचं कूट वगैरे नाही टाकत मी. आता 2 मिनिटं बारीक गॅस करून अशीच भाजी ठेवायची आणि 2 मिनिटानंतर गॅस काढून टाकायचा. दाखवली ती भाजी कशी वाटली ती तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा आणि जर आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जर कोण नवीन असाल व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन येऊया. तोपर्यंत सर्वांना बाय.